उभा केल्या त्या असं दे भया कुठं बसलं या पोत्याखाली बसले बघा तिथं तुमच्याकडे मोकळा जातो थोडं काढून बसतो त्या बाजूला. हॅलो हा बोला की मित्रांनो ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विषय ते असा साप आहे वन्यजीव येतोय त्यामुळे रेस्क्यू करायला लागतो. आरेवाडी गाव येत आहे. हे पोप्या कुठं बसलंयस आणि ही पोपट संघ आला या फ्लॅश लावलं बा तुझं आय 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 हा बरोबर काय मी तू सापच धर की तू साप नव हे तू बरोबर काय मी हेडू घेतोय मी हेडू घेतो की व्हिडिओ कशाला घेतोस तू सापच धर की पोपट नव बाबा ती भैया आहे बघ झाडाची ते येऊन बसलंय ना ये बाबा ये बाई जाऊ ये जाऊ काय कोण बसलंय पण काढूनच चालला पड्यात आला का गेला. तिकडे त्याने काढून हो इकडे वळला बघ हो इकडे आला तिकडे व्हिडिओ काय आणि तिकडे आला आला इकडे हो इथं आला येऊन दिसते बेडकं नाचायला लागले बेडका मुळे चालला नाग आहे नाग कुठं आला बघ भैया काय पोक्या नाग आहे काय रे नागच आहे गाव सगळे पोक्या नाग आहे. काय कुणाच्या अंगावर तुमच्या मावशी धाल पहिलाच म्हटलेलं फणी करतोय ना बरणी आहे का ताई बरणी बरणी आहे द्या भरणी घ्या असल्या कुत्र्याला जरी चावला ना 5 मिनिटात कुत्र मरत कुत्र्याला वाचवली आम्हाला नाग आहे नाग आहे नाग आहे का कुत्र्याला वाचवली सणासुदीचे बांधलेलं काय नाग आहे नाग कुत्रा की व्हिडिओ काढ सणासुदीचं नाही आलेला काय भैया व्हायला काय म्हणजे हे नाही तुम्हाला दिसत नाही कुत्र्याला बघत मित्रांनो कुत्र्याचं धाडच होत नाही आहे नाही पोपट कुत्र्याचं धाडच होत नाही नागाच्या पुढे यायचं भिवू नका भैया तुम्ही कोण भिवू नका काय करते घास नाही कुत्र्याचा नागा पुढे यायचा पोपट कुत्र पण किती सुंदर आहे त्यानं तुम्हाला सावध केलं आणि कुठलं जनावर नागाच्या पुढे येत नाही जनावरला कळतंय विषारी साप आहे तो नाही हो येत नाही नाही हो येत नाही ताई हलणाऱ्या गोष्टी साप केंद्रित प्रत्येक गोष्टीत मी सांगितलेलं आहे की जरा एक मिनिट ज्याच्यात न्यूरोटॉक्सिक विषय आहे जनावराला ओळखते कामाचा अल्ला करत नाही मी मावशी 2 मिनिटं बस आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये लोकांना सांगितलेलं आहे साप हा डाई धरत नाही साप हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतो हा कुत्रा सुद्धा हुशार आहे आणि नागाच्या पुढे जात नाही ज्यावेळी भीती वाटते त्यावेळी साप हा बचावासाठी धोका वाटतो जाणीवपूर्वक सापही त्याला चावत नाही त्याच्या रेंजमध्ये कुत्रा आहे मी तर त्याच्या फार जवळ आहे लोकांचे गैरसमज आहेत साप डाई धरतोय किंवा काय साप हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित आणि मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कोणताही साप डाई धरत नाही किंवा कोणताही त्या ताई भिडल्या
आरेवाडी गाव येतं हे, आणि लोकांचे गैरसमज आहेत की साप आमच्या घरला आला सणासुदीचं, बरोबर ना भैया? त्याचं काहीही प्रश्न येत नाही. याच्यात न्यूरोटॉक्सिक विष आहे, आणि हा फक्त बेडूक आणि उंदीर खाण्यासाठी माणसांच्या घरात येतो. ज्यावेळी उंदीर आणि हे भक्ष असल्यामुळं तो असा मानवी वस्तीत येतो. यूट्यूबद्वारे मी तुम्हाला दाखवलं. कुत्र्यानं रोग कोण धरला, बोला की भैया? 2 मिनिटं लय झाले. नाही, जरी हा तुला विषारी साप चावला, समज हा चावला, तर तुला काही होत नाही. हा गैरसमज आहे. काही नाग असेल तर तुला औषध आहे ना, गव्हर्नमेंट धारगाव मध्ये सरकारी हॉस्पिटल आहे, त्याच्यात औषध मिळतंय ना साप चावला तर, अँटीसिमेक्विनम. आणि भरणी आणलेले आहे मित्रांनो. कुत्र्याचं अभिनंदन, खरा वाचवला ह्या कुत्र्यानं साप आणला. त्याला रोखून ठेवला कुणी? या कुत्र्याच्या पिल्ल्यानं. खरंच नाग बाद असता भैया, तुम्ही मला सांगा 2 मिनिटं, तो त्याला जाऊन चावला असता? साप हा हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतो, सापाला कान नाहीत. हलणाऱ्या गोष्टीला तुम्ही आला पुढे या, तुम्ही पुढे एक तुमच्याकडे बघतोय बघा, या तुम्ही आला की अहो या हो, तुम्हाला नाही चावत भैया. मी तुमची भ्रामक भीती आहे, मी काय गारुडे आहे का किंवा मंत्र मारलाय का त्याच्यावर? काय मी साधाच आहे ना तुमच्यावाने. तुमचे गैरसमज निघणं गरजेचं आहे. आणि भैया तुला म्हणून सांगतो, कोणी माणूस साप चावल्यावर मरत नाही का? 100% मरत नाही. हे गैरसमज आहे. आणि आरेवाडीत काय येतंय भैया नाव घर मालकाचं? विकास घागरे म्हणून आहेत. राहणार ढालगाव येते का आरेवाडी? ढालगाव येते मित्रांनो. आणि सुंदररित्या हा भक्ष खाऊन बेडूक उंदीर त्यासाठी मानवी वस्तीत आलेला होता. आणि कुत्र लागले आता मला त्याला सोडून, गपके हाड. आणि याला आपण सुंदररित्या पॅक करू. या सपकाळ साहेब. काय लाईट बंद करे. कोण आहे भैया? कापड टाका. लाईट बंद कर. मग कापड टाकल्यावर काय होतंय आई? कापड टाकल्यावर काय होतंय? टाकायचं घरात चुकून. म्हणजे काय तुम्हाला, म्हणजे काय असं वाटतंय की कापड टाकल्यावर काय होईल वाटतंय? गुलाल टाकला, कापड टाकलं, काही त्याचा प्रश्न आहे. तो बेडूक उंदीर खाण्यासाठी साप तुमच्या घरी आलेला आहे, कळलं? आणि चावला तर मरत नाही. साप डाय धरत नाही. सापाचा देवांचा काही संबंध नाही. श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. मी मगाच्या धरणं काय सांगालोय की साप हलणाऱ्या गोष्टीला केंद्रित होतोय, बरोबर आहे ना? साप कुठल्या गोष्टीला? तुम्हाला तर भैया लक्षात आलं दोघांना, हो का? ते आपण बाळूमामाला मानतोय. एक तुमच्या लक्षात, लोक काय करतात? हळदी कुंकू टाकणं. आई म्हटल्या कापड टाकूया किंवा आणि काय करूया. तसा आहे का? तो कुत्रा आहे तुमचा, त्यानं रोखून ठेवला. तो काळा आहे त्यामुळं त्या हल्लेल्या गोष्टीला तुम्ही जरी हा गॉगल हलवला तरी याच्याकडे बघणार, कळलं? सापाविषयी कसं आहे माहिती आहे का? हा बेंडकुळी खाल्लेला आहे आणि त्याच्यासाठीच मानवी वस्तीत येतोय. तुम्ही म्हणला ना सणासुदीला आमच्या दारात आला, त्यानं जायचं कुठं सांगा या सापानं? आणि याला मारलं तर सजा आहे 7 वर्ष. हे फॉरेस्ट डिपार्टमेंटची मालमत्ता आहे सर. मारला तर 7 वर्ष गुन्हा आहे. हे काळा आहे, हे कुत्रं काळा आहे, त्यामुळे त्याला भुकतंय पण याला कळत नाही. तो मागं सरला त्याला भिवून. पण कुत्रं येऊन पुढे जात नाही. बैल जनावर सुद्धा सापाच्या पुढे जात नाही. 1 तास त्यानं साप रोखून धरला. नाही जाऊन देणार पण नाही. आणि ते दोन्हीच ते त्याच्यामुळेच थांबलं. या मित्रांनो, या सर्वांचं मनापासून त्या सापाला न मारता वाचवलेलं आहे त्यांनी. आणि त्यांच्यासोबत कुत्र्यानं खऱ्या अर्थानं हा साप रोखलेला आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, घरी एखादं मांजर किंवा एखादं कुत्रं पाळण्याची गरज आहे. आणि ते कुत्रं पाळल्यामुळं यांना बचाव झाला. तुमच्या लक्षात आणून दिलं कुत्र्यानं की इथं काहीतरी धोका आहे. म्हणजे असं हुशार कुत्रं किंवा मांजर या 2 गोष्टी या पाहिजे त्या घरात. आणि थोड्याच वेळात मी त्याला साप पकडणं ही एक कला आहे, कळलं ना? किती नॉर्मल धरला तुमच्या लक्षात आलं? आम्हाला वाटलं तुम्ही आता ते हे करता काय नाही मंत्र ते तुमचे गैरसमज काढणं माझं काम आहे. हो
मला असंच वाटलं तुम्ही दुकानावर 2000 धरलाय होय, आमचं मी धरलेत की साप 10,000 साप पकडले असतील कवटे मग आपला व्हिडिओ आहे की दुकानचा गेला हा दुकान तुम्ही दुकान मेडिकल आहे ना तुमचं medical तिथं. चं तुमच्या मेडिकल पशीच नाग धरले 2 2,000 आणि मेडिकल वाले तुमचं नाव काय सर? प्रकाश घागरे प्रकाश गागरे म्हणून आहे त्यांचं अल्कुडला मित्रांनो दुकान आहे तिथं मेडिकलच्या पुढे 2 विषारी नाग वाचवले आणि तब्बल इथून मेडिकल 20 किलोमीटर आहे सर. तिथून 20-25 होते 20 ते 25 किलोमीटरवर त्यांचं मेडिकल आहे आणि कसं आहे बाबा तिथं साप वाचवून त्यांनी घरी आल्यावर ही सर्पमित्राला बोलवून साप वाचवल्याबद्दल त्यांचं पहिलं शतश अभिनंदन. आम्ही सर्पमित्र या नात्यानं साप वाचवत नाही, खऱ्या अर्थाने कवठेमंकाळ तालुक्यातले लोकच या पर्यावरणाचं रक्षण करतात. अन्न साखळीतला महत्वाचा घटक आहे साप आणि सापाविषयी गैरसमजुती निघणं गरजेचं आहे. मी सर्पमित्र प्राणीमित्र या नात्यानं या सापांना सुरक्षित पकडून जंगलात सोडणं माझं काम आहे. प्रत्येकाने साप वाचवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिक विष येते. असा साप चावला तर अँटीस्नेक व्हेनम शिवाय कोणताही पर्याय नाही. झाड फूक किंवा त्या आई म्हटल्या फडकं टाक गुलाल टाक असं कोणीही मित्रांनो करू नका. सापाला कान नाहीत मी ओरडून सांगितलेलं आहे. सापाला बुद्धी नाही, सापाला 2.5 फुटाच्या पुढलं दिसत नाही. सापाविषयी गैरसमजूत आहेत. कोणालाही स्नेक बाईट झाली तर शासकीय रुग्णालयामध्ये फुकट औषध आहे. मेडिकलमध्ये सरांच्या साईड लागत नाही. अँटीस्नेक व्हेनम द्या म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट आपलं जे शासन आहे त्यानं फ्रीमध्ये सरकारी दवाखान्यात अँटीव्हेनम लस ठेवलेलं आहे. बरोबर सर? आणि कोणत्याही शेतकऱ्याला चाव किंवा कोणालाही विषारी साप चाव जेवढ्या जवळ होईल तेवढं सरकारी गव्हर्नमेंट हॉस्पिटल साप वाचवा, निसर्ग वाचवा. अनेकदा शतश यांचं अभिनंदन. त्याला होल पडायला काहीतरी आपण आमच्याकडे महिन्यातून महिना 4 महिन्यात मारत नाही.